नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. बुलेटिनमध्ये स्वागत. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून झाला आणि या काळामध्ये महाराष्ट्र पिंजून काढणारे बरेचसे नेते आता वॅकेशन मोडमध्ये गेलेत. त्यामुळे अगदी काल परवापर्यंत ज्याला मतदार राजा म्हणत मान दिला जात होता, त्या सामान्य लोकांना आता कोणी विचारत नाहीये. आणि हे तेव्हा घडतंय जेव्हा दुष्काळरूपी संकटाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यांच्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये दुष्काळाची दाहकता सुद्धा जाणवतीये. मराठवाड्यामध्ये 1837 टँकर्सनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे आणि त्यात संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय. संभाजीनगर पाठोपाठ जालना आणि बीडकरांना सुद्धा टँकरची प्रतीक्षा करावी लागते. तर तिकडे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा 86 गावामध्ये 91 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू आहे. बुलढाणा आणि अमरावतीमध्ये सुद्धा सर्वाधिक पाण्याची टंचाई जाणवतीये आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भेगाली जमीन, तहानली माणसं अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि याच परिस्थितीचा आपण आढावा घेऊया. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत. या संदर्भातला सगळा आढावा आपण घेणार आहोत. नक्कीच आता आपण बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघितलं की दुष्काळाची स्थिती सध्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर महाराष्ट्रात 10,644 ज्या गावं असतील, खेड्या आहेत, तिथे दुष्काळाची परिस्थिती सध्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दुष्काळी परिस्थितीचा जो मुकाबला करण्यासाठी राज्यात जवळपास 3,700 जवळपास जे टँकर्स आहेत त्याची पाणी पुरवठा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकट्या मराठवाड्यात आपण बघितलं की 1,849 जे टँकर्स आहेत ते डिप्लॉय केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विदर्भामध्ये असतील सगळ्यात कमी असे 99 टँकर्स जे डिप्लॉय केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर विभाग निहाय जर आकडेवारी पाहिली तर मराठवाड्यामध्ये 1,762 जे गाव आहेत त्याला 1,849 असे जे टँकर्स आहेत आणि सगळ्यात कमी विदर्भामध्ये 98 जे गाव आहेत त्यांना 99 टँकर्स असे डिप्लॉय केलेले आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 10,644 जे गाव आहेत त्यांना 3,692 असे टँकर्स डिप्लॉय केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास आपण संपूर्ण जी महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर अनेक गावामध्ये, खेड्यांमध्ये पाणी नसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जे लोक आहेत ते लांब लांब जाऊन पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर राज्यात अनेक जे नेते आहेत ते परदेशवारीला गेलेले असलं पाहायला मिळते. त्यामुळे आपण अनेक लोकांमध्ये एक रोष निर्माण झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धा, नक्कीच. पण आपण पाहिलं पद्मेश तर जी गावं आहेत, दुष्काळी गावं साधारणतः आपण घेऊ की 998 गाव आहेत, पण त्यांना 177 फक्त टँकर्सने पाणी पुरवठा होतोय आणि गावामध्ये गावकऱ्यांना पाणी पुरतच नाही. मग त्यावेळी कशी खबरदारी घेण्यात येईल? आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये 10,000 अशी जी गावं आहेत त्यांना फक्त 3,692 जे टँकर्स पुरवले जात आहेत. त्याचबरोबर अनेक जे सरकारने खबरदारी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर पाणी कमी असल्यामुळे जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण विभागवार जर बघितलं तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ हे जे महत्वाचे जे विभाग आहेत त्यांना आपण टँकर्स पुरवले जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पण त्यांना ऑप्शन नसल्यामुळे आता या जो समस्या त्याला पुढे जायला नागरिक जात आहेत. नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आपण माहिती घेत होतो मराठवाड्यामधून.